पहाटेचे 5:30 वाजले होते. कराड पाटण पट्ट्यातल्या त्या गावात अजूनही चांगलीच बोचरी थंडी जाणवत होती. बाहेरून येणारी कोंबड्याची पहिली साद आणि गोठ्यातल्या गाई म्हशींच्या गळ्यातील घुंगरांचा लयबद्ध आवाज सोडला तर सगळीकडे एक जड शांतता पसरलेली होती. याच शांततेत सायलीच्या दिवसाची सुरुवात एका असह्य वेदनेने झाली. कमरेतून वरपर्यंत जाणारी एक भयंकर कळ उठली आणि सायलीने डोळे उघडले. तिचा 7वा महिना नुकताच सुरू झाला होता, पण पोटाचा आकार पाहता जणू पूर्ण दिवस भरल्यासारखे वाटत होते. जुन्या वाड्यातल्या त्या थंडगर फरशीवर टाकलेल्या सतरंजीवरून उठणे म्हणजे सायलीसाठी आता एखादे मोठे युद्ध जगण्यासारखे झाले होते. तिने आधी डाव्या कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला. पोटातील बाळाने नेमकी त्याच वेळी जोरात हालचाल केली. सायलीच्या तोंडातून नकळत असा वेदनेचा उद्गार बाहेर पडला. तिने अत्यंत हळुवारपणे आपला एक हात पोटावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने जमिनीचा आधार घेत ती कशीबशी उठून बसली. उठून बसल्यावर तिने आपले पाय खाली सोडले. पायांकडे पाहताच तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. दोन्ही पायांना भयंकर सूज आली होती. जणू काही पायांचे गोळे फुटतील की काय एवढी ती सूज होती. पायातल्या करंगळीपासून ते घोट्यांपर्यंत नुसती ठसठस चालू होती. रात्रभर झोप न लागल्यामुळे डोळे जड झाले होते. पाठीच्या कण्यामध्ये एक सततची न थांबणारी वेदना ठाण मांडून बसली होती. चालताना दोन्ही पाय फाकवून पोटाला खालून एका हाताने आधार देत तिला चालावे लागत होते. तिने थरथरत्या पायांनी जमिनीवर पाऊल ठेवले. पायात भयंकर कळ्या आल्या, पण ती तशीच भिंतीला धरून उभी राहिली. तिला माहिती होतं, जर ती अजून 5 मिनिटे जरी अंथरुणात पडून राहिली तर बाहेरून येणारा आवाज या थंडीपेक्षाही जास्त बोचरा असणार आहे. ती हळूहळू पावले टाकत बाहेरच्या अंगणात आली. हातात खराटा घेतला. 7 महिन्यांच्या त्या जड शरीराला खाली वाकवणे म्हणजे अक्षरशः जीवावर बेतणारे काम होते, पण पर्याय नव्हता. ती वाकली आणि अंगण झाडायला सुरुवात केली. प्रत्येक झाडूच्या फटकाऱ्यासोबत तिच्या पाठीत एक सणक उठत होती. श्वास जड झाला होता. कपाळावर थंडीतही घामाचे बारीक बिंदू जमायला लागले होते. तेवढ्यात मागून तो कर्कश हुकुमशहासारखा आवाज आलाच. अगं माये, म्या काय म्हणतीये? सूर्य डोक्यावर याची वाट बघतेस का सडा घालायला? हातात खराटा हाय का मोरपीस? किती वेळ लागतो एका अंगणाला? सायलीने दचकून मागे पाहिले. सुलोचनाबाई कमरेवर हात ठेवून उंबऱ्यात उभ्या होत्या. पांढरं शुभ्र पातळ, कपाळावर कुंकू नाही आणि डोळ्यात एक कायमचा करारीपणा. सासरे वारल्यापासून या घराची आणि वावराची सगळी सत्ता सुलोचनाबाईंच्याच हातात होती. नवऱ्याविना एकट्या बाईने घर सांभाळलं, पोरगा वाढवला, याचा त्यांना प्रचंड अभिमान आणि अहंकार दोन्ही होता. घरात त्यांच्या शब्दाबाहेर एक पानही हलत नसे. मित्रांनो, सुलोचनाबाईंचा हा हुकुमशाही स्वभाव आणि गरोदर सायलीचा हा रोजचा संघर्ष इथून पुढे कोणतं वळण घेणार आहे हे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण कथेच्या पुढच्या भागात जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला ही कथा आणि सायलीचा हा जीवघेणा संघर्ष मनापासून भिडत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच कथा ऐकत असताना मध्ये कुठेही तुम्हाला तुमचा एखादा अनुभव आठवला का हे खाली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वळूया कथेच्या पुढच्या भागाकडे. आई, ते पायाला जरा सूज आली, ती वागता येत नाही नीट, म्हणून जरा हळू. सायलीने अत्यंत दबक्या आवाजात घाबरत घाबरत उत्तर दिले. तिचे शब्द ऐकताच सुलोचनाबाईंचा पारा आणखीनच चढला. आली मोठी महाराणी, पायाला सूज आली ते म्हणते. अगं, 7वा महिना लागलाय तुला, काय आजार पण नाही आलंय? म्या सांगते तुला, आमच्या येलेला आम्ही 9 महिनं वावरात राबलोय. पाट्यातून पाणी काढ, जड पाट्या डोक्यावर घेऊन बांधावरून चाल, तरी कधी आम्ही आई ग बाबा ग केलं नाही. आणि हिला बघा, 2 जाडूचे फटके मारताना जीव जातोय. हल्लीच्या पोरी लईच नाजूक झाल्यात. नुसती नाटकं. मुकाट्याने आवर लवकर आणि चुलीवर पाणी ठेव, रंजा उठायची वेळ झाली आहे. सुलोचनाबाईंचे हे टोमणे सायलीसाठी नवीन नव्हते. रोज सकाळ संध्याकाळ तिला हेच ऐकावे लागायचे. पण या शारीरिक वेदना इतक्या जास्त होत्या की तिला ते शब्द बाणासारखे रुतत होते. तिने काहीही न बोलता मुकाट्याने सडासमर्जन उरकले. पाठीची कळ आता डोक्यात जाऊ लागली होती. तशीच ती स्वयंपाकघरात गेली. चुलीवर चहाचे आधण ठेवले. गॅस होता घरात, पण चुलीवरचा चहा लागतो हा सासूबाईंचा अट्टाहास. धुरामुळे सायलीला खोकल्याची उबळ आली. खोकताना पोटावर ताण पडून पुन्हा वेदना झाली. थोड्याच वेळात रणजित बाहेर आला. अंगात सँडो बनियन, डोळ्यांवर झोप आणि चेहऱ्यावर एक प्रकारची बेपरवाई. गावात त्याचे मोठे कृषी सेवा केंद्र होते.
खते, बियाणे, औषधं विकण्याचे मोठे दुकान. गावात रणजित शेठ म्हणून त्याचा चांगलाच मान होता. पण घरात तो पूर्णपणे आपल्या आईच्या तालावर नाचणारा आणि आईच्या पुढे एक शब्दही न बोलणारा माणूस होता. सायले, ए सायले, चहा झाला नाही का अजून? 9 वाजता दुकानात माल येणार आहे आज, लवकर जायचं आहे मला. रणजित अंगणातल्या खुर्चीवर बसत ओरडला. सायली भिंतीचा आधार घेत 2 कप चहा घेऊन बाहेर आली. तिचे हात थरथरत होते. पायांची सूज आता चपलीतून बाहेर डोकावत होती. तिने 1 कप सासूला आणि 1 कप रणजितला दिला. रणजितने चहाचा घोट घेतला आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. सायली थोडा वेळ तिथेच उभी राहिली. तिला वाटलं तो एकदा तरी मान वर करून बघेल. तिच्या सुजलेल्या पायांकडे, तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून एकदा तरी विचारेल, काय गं, जास्त दुखतंय का आज? पण रणजितने डोळे मोबाईलच्या स्क्रीनवरच खेळवले होते. सायलीने धीर करून हलक्या आवाजात सुरुवात केली. अहो, हां, बोल बोल की, काय आहे? रणजितने स्क्रीनवरून नजर न हटवताच विचारले. ते कालपासनं कंबर लई दुखते या आणि पायाची सूज काय उतरायची नाव घेईना. रात्री झोप बी लागली नाही नीट. आज जरा दुकानात जाताना मला दवाखान्यात सोडता का? डॉक्टर साहेब बोलले होते 7व्या महिन्यात एकदा दावून घ्या म्हणून. सायलीचा आवाज कापरा झाला होता. त्यात एक आर्त विनवणी होती. रणजितने मोबाईल खिशात टाकला आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाला, काय तुझं रोजचंच नवीन चालू असतंय? अगं दुकानात लई गर्दी असते सकाळच्याला. आता खताचा सीझन चालू आहे, मला वेळ नाही. आणि आई काय म्हणते ते ऐक जरा. ते दुखणारं खुपणारं चालत असतेच बायांचं. त्यात एवढा भाऊ काय करायचा? आई हाय घरकी घरात, तिला विचारायचं काय करायचं ते. उगाच किरकिर करत जाऊ नको सकाळच्याला. सुलोचनाबाई आतून हे सगळं ऐकत होत्याच. त्यात ताडकन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बघितलंस रंजा, हिचे असे लाड चालल्यात. अगं दवाखान्यात जाऊन काय करणार आहेस? तो डॉक्टर गोळ्या देणार आणि म्हणणार आराम करा. आणि घरातली काम काय माझा बाप येऊन करणार आहे वय? गपगुमान काल्या तिलाचा तेल लाव पायाला आणि कामाला लाग. रंजा, तुझ्या दुकानात, मी बघून घेते हिला. रणजितने काहीच उत्तर दिले नाही. त्याने आपली बुलेट काढली, पायाने जोरात किक मारली. बुलेटचा मोठा आवाज झाला. सायली दरवाजाच्या चौकटीला धरून उभी होती. तिचे डोळे रणजितकडे आस लावून बघत होते की जाताना तरी तो एकदा प्रेमाने मागे वळून बघेल, एकदा ते डोळ्यांनी धीर देईल. पण रणजितने गाडीला गिअर टाकला आणि तो धुळा उडवत निघून गेला. बुलेटचा आवाज हळूहळू लांब गेला आणि वातावरणात पुन्हा तीच जड शांतता पसरली. सायली तशीच चौकटीला धरून उभी होती. तिने आपला हात हळूच पोटावर ठेवला. पायांची ठसठस आता तिला जाणवत नव्हती, कारण त्याहून मोठी, खूप खोलवर रुतलेली एक वेदना तिच्या हृदयात उठली होती. बाहेर लख्ख उजाडलं होतं, पण सायलीच्या डोळ्यात मात्र एक भयंकर, दाटून आलेला एकाकीपणा आणि अंधार होता. गर्दीने भरलेल्या त्या घरात ती आणि तिचं बाळ पूर्णपणे एकटे होते. रणजितची बुलेट दिसेनाशी झाली आणि त्या पाठोपाठ उडालेला धुरलाही खाली बसला. पण सायलीच्या मनात उठलेले विचारांचे काहूर मात्र शांत होत नव्हते. डोळ्यांच्या कडांवरून ओघळणारा तो एकुलता एक अश्रू तिने पदराने टिपला आणि दीर्घ श्वास घेऊन ती पुन्हा वळली. सकाळचा तो प्रसंग घेऊन तिला पुढे जायचे होते. दुपारचे 12 वाजून गेले होते. कराडच्या त्या रखरखत्या उन्हाची काहिली आता वाड्यातही जाणवू लागली होती. पत्र्याच्या छतावरून येणारी उष्णता आणि चुलीपुढचा जाळ यामुळे सायलीच्या अंगाची नुसती लाही लाही होत होती. सकाळपासून उभी राहून तिने रणजितच्या डब्याची आणि सासूबाईंच्या जेवणाची सोय केली होती. भाकरी थाकताना हाताच्या मनगटात आलेली सूज तिला प्रत्येक घासागणिक टोचत होती. सगळं आवरून खरकडी भांडी घासून ती नुकतीच आतल्या अंधाऱ्या खोलीत आली होती. जुन्या लाकडी पलंगावर बसून तिने आपले सुजलेले पाय समोर पसरले. पायाला आता मुंग्या आल्यासारख्या वाटत होत्या. पाठीचा कणा जणू काही आता मोडेल अशी भयंकर ठसठस सुरू होती. तिने डोळे मिटले आणि पाठीमागे भिंतीला टेकून स्वतःला थोडा आधार देण्याचा प्रयत्न केला. 7व्या महिन्यातील बाळ आता पोटात चांगलंच बाळसं धरत होतं. त्याच्या हालचालींमुळे पोटावर पडणारा ताण आणि त्यातून होणारी दमछाक सायली निमूटपणे सहन करत होती. 2 घटका डोळा लागावा असा विचार करून ती सतरंजीवर अंग टाकणार तेवढ्यात बाहेरून पायातल्या वाहनांचा मोठा कर्र कर्र आवाज करत आणि एका खड्या आवाजाची हाळी आली. अगं ये सुलोचने, काय करतेस ग माय? जेवण खाणं उरकलं का नाही? हा आवाज ऐकताच सायलीच्या काळजात धस्स झाले. ती ठकू आत्या होती. गावातल्या प्रत्येकाच्या घरातील उचापती काढणे, इकडच्या काळ्यात तिकडे करणं आणि बायकांचे कान भरणे यात ठकू आत्याचा हातखंडा होता. सुलोचनाबाईंची ती अगदी जिवलग मैत्रीण. सायलीने सुटकेचा निश्वास सोडण्याऐवजी आपला श्वास रोखून धरला, कारण तिला माहीत होतं आता बाहेर जे रामायण सुरू होईल त्याचे थेट परिणाम तिच्यावरच होणार आहेत. आले ग ठकू, ये बस सोफ्यावर.
सुलोचनाबाईंचा आवाज आला. हातात ती तंबाखू उमळत सुलोचनाबाई बाहेर आल्या. ठकू आत्याने पदराने वारा घेत विचारले, काय ग, घरात लईच सामसूम दिसते या. तुझी सुनबाई कुठं आहे? दिसना झाली आहे बाहेर. काय झोपा काढते की काय भर दुपारी? सुलोचनाबाईंनी तंबाखूची मशेरी ओठांवर लावत एक मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या, काय सांगू बाई तुला, माझं नशीबच फुटकाळलं. सून काय आली या घरात, जणू काय एखादी महाराणीच पाळली आहे मी. सकाळपासनं नुसती तिची कटकट चालू असते आहे. माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. अगं पाय पोटात आहे तर दुखणारच की थोडंफार, त्यात काय एवढा बाऊ करायचा. आता गेली या आज जाऊन पडायला. ठकवात्याने तोंडातला पानाचा तोबरा एका बाजूला करत डोळे मोठे केले. अगं बया बया बया, सुलोचने, तू तर लईच मवाळ झालीस बघ. अगं असल्या या आजकालच्या पोरी, यांना जेवढं डोक्यावर घेशील तेवढा त्या मिऱ्या वाटेल तुझ्या डोक्यावर. सून हाय ती घरातली, तिला वटणीवर ठेवायला पाहिजे. अगं आपण न्हावा का पोरं घातली. मी तर माझा थोरला रघ्या पोटात असताना 9व्या महिन्यापोतं रानातल्या विहिरीवरून हांड्यानं पाणी व्हायची, कधी तक्रार नाही केली. आणि तुझी सून 7व्या महिन्यातच खाट मोडायला लागली आहे. सायली आतल्या अंधाऱ्या खोलीत श्वास रोखून हे सगळं ऐकत होती. ठकवात्याचे शब्द एखाद्या धारधार सुईसारखे तिच्या कानात घुसत होते. तेच तर माझं मी म्हणणं हाय. सुलोचनाबाईंचा आवाज आता आणखी चढला. सकाळच्या रंजाला म्हणती या, मला दवाखान्यात घेऊन चला, पायाला सूज आली आहे. अरे सूज आली या तर मग गरम पाण्याचा शेक घ्यावा, गुमान कामं करावी. पण नाही, हिला दिमाग हात दवाखान्यात जायचं आहे. मी रंजाला निक्षून सांगितलंय, हिचे असले लाड खपवून घ्यायचे नाहीत. ठकवात्याने आवाजात आणखी विष कालवले. सुलोचने, नीट ऐक माझं. ही पोरगी ना नाटकं करतीया. तिला कामं नकोत करायला मग ही पळवाटा शोधतीया. तिला जर तू आत्ताच कामाला झोंपली नाहीस तर बालंतपण झाल्यावर हे तुझ्या हातात पाणी बी देणार नाही बघ. सून लाडावून ठेवू नकोस. तिला उठव आणि लाव कामाला. शरीराला वळण लागलं की सगळं दुखणं पाहून जाते आपोआप. खोलीत बसलेल्या सायलीचे डोळे भरून आले. तिचे ओठ थरथरत होते. मी खरंच नाटकं करते का, असा प्रश्न तिला स्वतःला पडला. पण पाठीतली ती असह्य कळ आणि सुजलेले पाय तिला वास्तवाची जाणीव करून देत होते. तिला वाटलं बाहेर जाऊन सांगावं की आत्या, खरंच माझ्या अंगात रान नाही आहे, मला काम नको आहे असं नाही, पण आता मला उभंही राहता येत नाही आहे. पण तिला माहीत होतं तिथे तिचं कोणीच ऐकणार नव्हतं. बाहेरची कुजबूज थांबली आणि सुलोचनाबाईंचा कडाडणारा आवाज आला. सायले, अगं ए सायले, मेली काय झोपल्या जात जाऊन, बाहेर ये लवकर. सायलीने पटकन डोळे पुसले. जमिनीवर हात टेकून ती कष्टाने उभी राहिली. पायावर वजन पडताच भयंकर वेदना झाली, पण ती तशीच भिंतीला धरून बाहेर आली. काय झालं आई? तिने मान खाली घालून विचारले. काय झालं? महाराणीसारखी आज जाऊन पडली या. घर काय माझा बाप येऊन आवर नाही आहे का? बघ तो मागचा वाडा किती घाण झालाय. जनावरांचं शेण पडले तसंच. जा तेवढं अंगण आणि मागचा गोठा शेणानं सारून काढ. आणि ते कोपऱ्यात काचीत मोठी घागर आणि पितळी पातेली पडल्यात, ती बी घासून लख्ख करून ठेव. ठकू आली या, तिला चहा टाकून दे आणि लाग कामाला. सुलोचनाबाईंनी एका श्वासात फरमावून टाकले. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. शेणाने पूर्ण अंगण आणि गोठा सारवणे म्हणजे तिला सलग 2-3 तास खाली उकिडवे बसावं लागणार होते. त्यात ती मोठी पितळी भांडी. आई, माझी कंबर, मला खालती बसता येत नाही आई. सायलीने दबक्या रडवेल्या आवाजात विनंती केली. मी भांडी घासते, पण सारवण उद्या. चोप. सुलोचनाबाईंचा आवाज वाड्यात घुमला. उद्या? उद्या कोण करणार आहे? मला सांगतेस काय करायचं ते? मुकाट्यानं शेण कालव आणि कामाला लाग, नाहीतर रंजाला येऊ दे संध्याकाळी. सांगतेस त्याला तुझी करामत. ठकवात्या गालातल्या गालात हसत होती. सायलीला समजून चुकले की तर तिच्यासाठी कोणताच मार्ग उरलेला नाही. ती जड पावलांनी मागच्या गोठ्याकडे वळली. गोठ्यात शेणाचा उग्र वास येत होता. गरोदरपणामुळे तिला आधीच वासाचा खूप त्रास होत होता. तिला मळमळून आले, पण तिने ओढणीने नाक घट्ट बांधले. एका मोठ्या टोपल्यात तिने शेण आणि माती कालवली, त्यात पाणी ओतले. आता तिला खाली बसायचे होते. तिने गुडघे दुमटले, पण पोटातल्या बाळामुळे तिला पूर्ण खाली बसताच येत नव्हते. कसा बसा एक पाय दुमडून आणि दुसऱ्या पायावर शरीराचा भार टाकून ती बसली. तिने हाताने तो शेणाचा गोळा घेतला आणि जमिनीवर सारवायला सुरुवात केली. खळखळीत जमिनीवर हात घासल्यामुळे तिचे तळ हात लाल झाले. उन्हाचा चटका पाठीवर बसत होता. घामाच्या धारा कपाळावरून उघळून तिच्या डोळ्यात जात होत्या, त्यामुळे डोळे जळजळत होते. पाठीच्या मणक्यात कोणीतरी खिळा ठोकल्यासारखी वेदना होत होती. प्रत्येक वेळी हात पुढे नेताना तिच्या पोटात ताण पडत होता. बाळा,
माफ कर मला, ती मनातल्या मनात स्वतःच्या बाळाशी बोलत होती. तुला त्रास होतोय रे, पण तुझी आई खूप हतबल आहे. 2 तास उलटून गेले. सायलीचे संपूर्ण अंग मातीने आणि शेणाने माखले होते. सारवण करून झाल्यावर तिने ती जड पितळी भांडी ओढत नळाजवळ आणली. राखेने ती भांडी घासताना तिच्या हातातली उरली ताकदही निघून गेली होती. हाताच्या शिरा फुगल्या होत्या. श्वास प्रचंड वेगाने चालत होता. डोळ्यांसमोर अंधारी येत होती. शेवटची घागर घासून झाल्यावर ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या पायात आता अजिबात त्राण उरला नव्हता. ती पुन्हा खालीच कोसळली. ती तिथेच त्या ओल्या जमिनीवर भांड्यांच्या शेजारी गुडघ्यात डोकं घालून बसून राहिली. आतून सुलोचनाबाई आणि ठकू आत्याच्या हसण्याचा आणि गप्पांचा आवाज येत होता. बाहेरच्या या रखरखत्या उन्हात वेदनेने विव्हळत असताना तिला स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटू लागली. एक आई म्हणून ती आपल्या बाळाला विश्रांती देऊ शकत नव्हती आणि एक माणूस म्हणून तिला कोणीच किंमत देत नव्हतं. अश्रूंचा बांध फुटला होता आणि तो आता थांबणार नव्हता. त्या भयान दुपारच्या उन्हात सायलीची ती असहाय्यता आणि तिचे मुके हुंदके ऐकण्यासाठी तिथे कोणीही नव्हते, कोणीच नाही. दुपारचे ते रखरखते ऊन हळूहळू ओसरले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या त्या लाल मातीवर सांजवेळ उतरली. पण सायलीच्या अंगातली आणि मनातील धग काही कमी झाली नव्हती. गोठ्यातील शेणमातीचे सारवण आणि ती जड पितळी भांडी घासून झाल्यावर ती कशीबशी घरात आली होती. तिचे अंग अक्षरशः लाकडासारखे ठणकत होते. सांजवात लावण्याची वेळ झाली म्हणून तिने पुन्हा एकदा स्वतःच्या थकलेल्या शरीराला ओढत देवारात दिवा लावला. डोळे मिटून हात जोडले, पण आज तिच्या तोंडातून कोणतीही प्रार्थना बाहेर आली नाही. देवाकडे मागण्यासारखे आता तिच्याकडे काहीच उरले नव्हते. फक्त एक मुका आक्रोश होता, तो तिच्या डोळ्यातून सांडत होता. बाहेरून बुलेटचा डग 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 असा परिचित आवाज आला. रणजित कृषी सेवा केंद्रातून परत आला होता. सायलीने पदराने डोळे पुसले. तांब्यात पाणी भरून ती बाहेर सोफ्यावर आली. रणजितने दुकानातली काळ्या रंगाची पैशांची पिशवी एका बाजूला टाकली आणि तो खुर्चीवर धक्कन बसला. दिवसभराच्या गल्ल्याचा हिशोब त्याच्या डोक्यात चालू होता. सायलीने पाण्याचा तांब्या त्याच्या समोर धरला. तिचे हात इतके थरथरत होते की तांब्यातले पाणी थोडे खाली सांडले. पाणी सांडलेले पाहताच रणजितचा पारा चढला. अगं, डोळे फुटल्यात की काय? नीट पाणी बी देता येत नाही तुला? दिवसभर दुकानात गिरायकांशी माथापच्ची करून यायचं आणि घरात आल्यावर तुमची असली रटकी थोबाडं बघायची. काय चाललंय काय तुझं? सायली आता मात्र स्वतःला सावरू शकली नाही. सकाळपासून साठलेल्या वेदनांचा बांध फुटला. ती तिथेच रणजितच्या पायाजवळ खाली बसली आणि हमसून हमसून रडू लागली. अहो, मी हात जोडते तुम्हाला. मला एकदा दवाखान्यात न्या. माझ्या जीवाचं काहीतरी होऊन जाईल. पोटात आज सकाळपासून बाळ एकदम शांत आहे. ते हालचाल बी करत नाही आहे आणि माझं डोकं भनानून उठलंय. पायाची सूज बघा. तिने रडत रडत आपले सुजलेले लालबुंद झालेले पाय रणजितला दाखवले. रणजितने अत्यंत तिरस्काराने तिच्याकडे पाहिले. काय नाटकं लावलीत? उठ आधी इथून. आई, ए आई, बघ जरा हिचे काय लाट चाललेत ते. सुलोचनाबाई आतून फणफणत बाहेर आल्या. काय झालं र? आल्या आल्या काय कटकट सुरू केली या कार्टीनं? आई, ही म्हणतीये दवाखान्यात न्या. हिला म्हणे लईच त्रास व्हायला लागलाय. आता यावेळी मी दुकानातून थकून आलोय. मी कुठं हिला घेऊन जाऊ? रणजित चिडचिड करत म्हणाला. सुलोचनाबाईंनी सायलीकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, घेऊन जा रे बाबा एकदाचा, नाहीतर रात्रभर झोपू द्यायची नाही आपल्याला. घेऊन जा त्या डॉक्टरकडे आणि घालव 500 रुपये. ही घरातली लक्ष्मीच अशी आहे की हिला पैसा उडवल्या बगैर चैनच पडत नाही. जा, घेऊन जा आणि ये उडकून. रणजितने नाईलाजाने आणि अत्यंत रागाने गाडीची चाबी उचलली. चल, ये लवकर आणि गाडीवर नीट बस. उगाच पाठीत बोटं खुपसू नकोस माझ्या. कराडच्या त्या कच्च्या पक्क्या रस्त्यावरून बुलेटचे धक्के खात सायली दवाखान्यात पोहोचली. प्रत्येक खड्ड्यासोबत तिच्या पोटाला आणि पाठीला हादरे बसत होते. ती एका हाताने गाडीला आणि दुसऱ्या हाताने पोटाला घट्ट धरून रडत होती. डॉक्टर देशपांडे यांचे क्लिनिक्स पेशंटनी भरलेले होते. नंबर आल्यावर ते दोघे केबिनमध्ये गेले. डॉक्टर देशपांडे हे गावातले जुने आणि अनुभवी डॉक्टर होते. त्यांनी सायलीचा पांढरा पडलेला चेहरा आणि तिची अवस्था पाहताच लगेच सिस्टरला बोलावून तिला बेडवर झोपायला सांगितले. सायलीचे बीपी चेक केल्यावर डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी स्टेटस्कोप लावून बाळाची धडकन तपासली आणि मग ते रणजितकडे अत्यंत गंभीर नजरेने वळले. रणजितराव, हे काय चाललंय? पेशंटची अशी अवस्था होईपर्यंत तुम्ही वाट का बघितली? डॉक्टरांचा आवाज कडक होता. काय झालं डॉक्टर साहेब? काय बी नाही. घरातील थोडंफार कामं केली की हिची कटकट चालू असते या दुखतंय म्हणून. रणजित निर्लज्जपणे म्हणाला. डॉक्टरांनी चष्मा काढला आणि टेबलावर आदळला. काय बी नाही? अहो, तिचं बीपी 160-100 वर गेलंय. याला
एक्लाम्प्सिया म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर आई आणि पोटातलं बाळ या दोघांच्याही जीवाला भयंकर धोका निर्माण झाला आहे. पायांची सूज पाहिली का तुम्ही? बाळाची हालचाल खूप कमी झाली आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर यांना शारीरिक आणि मानसिक त्रास असाच राहिला तर प्रसूती वेळेआधी होईल आणि बाळ जगण्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. हे शब्द ऐकताच सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने बेडवरूनच रडत डॉक्टरांना विचारले, डॉक्टर साहेब, माझ्या बाळाला काही होणार नाही ना? डॉक्टरांनी तिला शांत करत म्हटले, घाबरू नका ताई, पण इथून पुढे तुम्हाला कंप्लीट बेड रेस्ट घ्यावी लागेल. अजिबात खाली बसायचं नाही, जड वस्तू उचलायची नाही आणि मानसिक ताण घ्यायचा नाही. मी काही औषधं लिहून देतोय, ती वेळेवर घ्या. रणजितचा चेहरा मात्र अजूनही निर्विकार होता. त्याच्या चेहऱ्यावर ना काळजी होती ना पश्चाताप. औषधे घेऊन ते दोघे घरी परतले. रात्रीचे 10 वाजले होते. सुलोचनाबाई जेवण करून ओट्यावर बसल्या होत्या. ते दोघे आत आल्यावर त्यांनी विचारले, काय म्हणतोय डॉक्टर? काही मोठा आजार काढला का नाही वसुनावून? रणजितने औषधांची पिशवी टेबलावर भिरकावली आणि अत्यंत तुच्छतेने म्हणाला, काय नाही आई, तू म्हणतीयास तेच खरं आहे. हे डॉक्टर लोक फक्त पैसे उकळायला बसलेत. म्हणे BP वाढलाय, जीवाला धोका आहे आणि हिला पूर्ण आराम करायला सांगा. बेडवरून खाली बी उतरू देऊ नका. सुलोचनाबाईंनी मोठा आवाज करत हसायला सुरुवात केली. अरे हा हा हा, आराम करा म्हणे. अगं बया, ऐकलंस का सायले? त्या डॉक्टरांचं डोकं फिरले आणि तुझं बी. अगं, हे डॉक्टर लोक मुद्दाम असं घाबरवतात. आजकालच्या पोरींना आराम करायला सांगायचा, त्यांचं वजन वाढवायचं आणि मग 9व्या महिन्यात म्हणायचं की नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, ऑपरेशन करावं लागेल. मग पोट फाडायचं आणि 60-70 हजारचं बिल हातात ठेवायचं. हा सगळा धंदा आहे यांचा. रणजितने आईला दुजोरा देत म्हटले, तेच तर, मी उद्यापासून या गोळ्या बिळ्या काय हाणणार नाही. आणि सायले, हे असले लाड माझ्या घरात चालणार नाहीत. उद्यापासनं गुमान घरातली कामं करायची. आराम केला तर शरीर जड पडते. सायली उंबरठ्यात उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू आता आटले होते आणि त्या जागी एक भयानक शून्यता आली होती. बाहेरचा एक अनोळखी डॉक्टर, ज्याच्याशी तिचे रक्ताचे कोणतेही नाते नव्हते, तो तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाची काळजी करत होता. तो तिला विश्रांती घ्यायला सांगत होता. आणि इकडे ज्यांच्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढत होता, तेच तिचे स्वतःचे लोक तिच्या जीवावर उठले होते. हा विरोधाभास किती भयंकर होता. पैशांसाठी आणि स्वतःच्या अहंकारासाठी ही माणसे एका निष्पाप जीवाचा बळी द्यायला निघाली होती. रात्र खूप गडद झाली होती. गावातले कुंत्रे भुंकण्याचे आवाजही आता थांबले होते. जुन्या वाड्यातल्या त्या अंधाऱ्या खोलीत सायली सतरंजीवर एकटीच जागी होती. बाहेरच्या खोलीतून रणजितच्या घोरण्याचा आवाज येत होता. सायलीने अत्यंत हळुवारपणे आपला थरथरणारा हात पोटावर ठेवला. तिला जाणवले की यातून बाळाने एक हलकीशी लाथ मारली. जणू काही ते सांगत होतं, आई, मी आहे तुझ्यासोबत. सायलीच्या डोळ्यातून गरम अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने पोटाला हलकेच थोपटले आणि ते अगदी कुजबुजते आवाजात हुंदके दाबत बाळाशी बोलू लागली. बाळा, माझ्या पिल्ल्या, तू घाबरू नकोस हां, मी आहे ना. आज त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की तुला धोका आहे, पण ही लोक काहीच ऐकत नाही रे. यांच्यासाठी माणसाच्या जीवापेक्षा घराची साफसफाई आणि लोकांची वाहवा जास्त महत्त्वाची आहे. पण तू काळजी करू नकोस. तुझी आई पण एवढ्या कच्च्या मातीची नाही आहे. तुला या जगात सुरक्षित आणण्यासाठी मी काहीही करेन बाळा. फक्त तू माझी साथ सोडू नकोस. रात्रीच्या त्या भयान शांततेत एका आईचा तो मूक संवाद फक्त त्या अंधाराने आणि तिच्या पोटातल्या त्या छोट्याशा जीवानेच ऐकला होता. काळ कोणासाठीही थांबत नसतो. तो वेगाने पुढे सरकत होता आणि त्यासोबतच सायलीच्या वाट्याला आलेल्या यातनाही वाढत होत्या. पाहता पाहता सायलीचा 8वा महिना सुरू झाला. तिच्या पोटाचा आकार आता खूप जास्त वाढला होता, ज्यामुळे तिला स्वतःच्या पायांकडे पाहणेही दुरापास्त झाले होते. डॉक्टरांनी सांगितलेली पूर्ण विश्रांती आणि बेड रेस्ट या जुन्या वाड्याच्या उंबरठ्याबाहेरच कधीतरी दम तोडून मेली होती. 8वा महिने म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म मानला जातो. या काळात तिला स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळणे हे कठीण जाते. सायलीच्या पायावरची सूज आता घोट्यांवरून वरती पिंढऱ्यांपर्यंत पोहोचली होती. पाठीचा कणा जणू काही आता कोणत्याही क्षणी मोडेल असा रात्रंदिवस ठणकत होता. श्वास घ्यायलाही छातीत धडधडत होतं. पण घरातल्या कोणालाही तिच्या या अवस्थेची ना जाणीव होती ना परवा. कराडचा तो भयानक उन्हाळा सुरू झाला होता. वैशाख वणवा जणू काही संपूर्ण गावाला जाळून खाण्यासाठीच पेटला होता. दुपारचे 3 वाजले होते. कडकडीत उन्हामुळे गावात शुकशुकाट होता. त्याचवेळी वाड्याच्या मागच्या अंगणात असलेल्या नळाला पाणी आले. गावात पाण्याची मोठी टंचाई असल्याने पाणी कधी येईल आणि कधी जाईल याचा काहीच नेम नसायचा.
नळाचा आवाज येताच आत सोप्यावर वामकुक्षी घेत असलेल्या सुलोचनाबाई ताडकन उठल्या आणि तिने बाहेर ओरडून हाळी दिली. ए सायले, अगं नळाला पाणी आलंय बघ. आतल्या स्वयंपाकघरातले 2 मोठे पिंप रिकामे आहेत. पाणी जायच्या आत ते दोन्ही पिंप भरून काढ आणि ती मोठी पितळी घागर घे, म्हणजे लवकर काम उरकेल. सायली नुकतीच कामे आवरून जमिनीवर अंग टाकून पडली होती. नळाचे पाणी स्वयंपाकघरात आणायचे म्हणजे अंगणातून नळाची ती मोठी पितळी घागर भरायची आणि वाड्याच्या मागच्या दाराच्या त्या 4 उंच लाकडी आणि निसरड्या पायऱ्या चढून आत यायचे. एरवीही ते कामं जिकरीचे होते, पण आता या 8व्या महिन्यात जिथे तिला साधे चालतानाही कुणाचा तरी आधार लागत होता, तिथे पाण्याने भरलेली ती जड घागर उचलून पायऱ्या चढणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. सायली घाबरत घाबरत बाहेर आली. उन्हाच्या चटक्यांनी तिचे डोळे दिपत होते. तिने सुलोचनाबाईंसमोर हात जोडले. आई, ती पितळेची घागर पाण्यानं भरल्यावर लय जड असते या. माझ्याच्यानं नाही उचलवत ती आता. पायात अजिबात ताकद नाही राहिली आई. चक्कर आल्यासारखं वाटते. तुम्ही म्हणाल तर मी छोट्या पातेल्यानं 2-2 चक्रा मारून भरते, पण ती घागर नको. सुलोचनाबाईंचे डोळे रागान लालबुंद झाले. अगं कार्टे, छोट्या पातेल्यानं पाणी भरायला 2 दिवस लागतील. पाणी गेलं तर काय माझा बाप पाठवणार आहे भाई पाडवून? तुला काही तर फुकट पोसायला आणले भाई आम्ही? मुकाट्यानं ती घागर घे आणि पाणी भर. नाटकं करू नको माझ्यासमोर. म्या बघितल्या तुझ्यासारख्या भलत्याच नाजूक बाया. सायलीला समजले की ते विनवणी करून काहीच उपयोग नाही. तिने मान खाली घातली आणि ती मोठी पितळी घागर घेऊन ती नळावर गेली. घागर पाण्याने पूर्ण भरली. पाण्याने भरलेल्या त्या घागरीचे वजन आता तिच्या कल्पनेपेक्षाही जास्त झाले होते. तिने दोन्ही हातांनी घागराची काठ पकडली. दात ओठ खाऊन पोटाच्या स्नायूंवर प्रचंड ताण देत तिने ती घागर कशी बशी उचलली आणि आपल्या कमरेवर घेतली. घागरीच्या थंड पाण्याचा स्पर्श पोटाला झाला, पण त्याचवेळी तिच्या पाठीत एक भयंकर कळ उठली. पाय ओढत ती आतल्या दाराच्या दिशेने चालू लागली. पहिली पायरी तिने अत्यंत कष्टाने चढली. दुसरी पायरी चढताना तिच्या पायाचे स्नायू अक्षरशः थरथर कापू लागले. श्वास कोंडल्यासारखा झाला. डोळ्यांसमोर अचानक काजवे चमकू लागले. तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवताना तिच्या सुजलेल्या पायाचा तोल गेला. पायाखालची लाकडी पायरी निसरडी होती. घागरीचे वजन तिला पेलवले नाही. आई ग! एक मोठी किंकाळी सायलीच्या तोंडातून बाहेर पडली. तिला जाणवले की ती खाली कोसळत आहे. त्या एका सेकंदात स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा तिच्या मनात फक्त एकच विचार आला, माझं बाळ. तिने स्वतःच्या शरीराला अत्यंत वेगाने डाव्या बाजूला वळवले, जेणेकरून पोटावर कोणताही मार बसू नये. ती जोरात त्या लाकडी पायऱ्यांवरून खाली अंगणातल्या दगडावर कोसळली. भरलेली ती जड पितळी घागर तिच्या पाठीवर आणि खांद्यावर जोरात आपटली आणि मोठा धडाम असा आवाज करत दूरवर घरंगत गेली. घागरीतले सगळे पाणी अंगणात सांडले. सायलीच्या उजव्या खांद्याला आणि पाठीला भयंकर मार लागला होता. कोपरातून भळाभळा रक्त वाहू लागले होते. वेदनेने तिचे शरीर अक्षरशः गोळा झाले होते. ती तिथेच दगडावर पडून वेदनेने विवळत होती. तिला श्वासही घेता येत नव्हता. तो मोठा आवाज ऐकून सुलोचनाबाई धावत बाहेर आल्या, पण जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून वेदनेने तडफडणाऱ्या आपल्या गरोदर सुनेकडे त्यांचे लक्ष गेले नाही. त्यांची नजर गेली ती लांब जाऊन पडलेल्या घागरीवर आणि सांडलेल्या पानावर. अगं मेलं माझं कपाळ. घागर आपटली कार्टीनं. सुलोचनाबाई डोक्याला हात मारून ओरडल्या. अगं तुझे हातपाय मोडलेत का काय? एवढी महागाची पितळेची घागर आहे ती. तिला टेंगूळ आला असेल आता. मुद्दाम आपटलीस ना तू? काम करायला नको म्हणून हे नाटक रचलंयस ना? तेवढ्या दुपारच्या जेवणानंतर झोपलेला रणजित डोळे चोळत बाहेर आला. बाहेरचा गोंधळ पाहून तो चिडला. काय चाललंय काय या घरात? माणसाला 2 घटका सुखाने झोपू बी द्यायचा नाही का? काय फुडलं आता हिने? अरे बघ ना रंजा, या काठीनं मुद्दाम पाण्याची घागर आपटली आणि आता नाटक करत पडून राहिली आहे इथं. पाणी सगळं सांडलं. आता घरात पिऊ काय आपण? हिचे हे रोजचे लाड आता माझ्याच्यानं सहन होत नाही बघ. सुलोचनाबाई रणजितचे कान भरत होत्या. रणजितने सायलीकडे एक अत्यंत तिरस्काराचा कटाक्ष टाकला. ती अजूनही उठण्याचा प्रयत्न करत होती, पण पाठीच्या वेदनेमुळे तिला उठता येत नव्हते. रणजित तिच्या जवळ आला, पण तिला हात देण्याऐवजी तो तिच्या अंगावर खेकसला. ए सायले, उठ तिथून. हे असल्या फालतू नाटकांसाठी वेळ नाही माझ्याकडं. घागर उचलती आणि गुमान आज जाऊन बस. घरातल्या वस्तूंची नासधूस करायला तुझ्या बापानं पैसे नाही दिलेत. हे शब्द ऐकले आणि जमिनीवर पडलेल्या सायलीच्या काळजाचे हजारो तुकडे झाले. तिच्या रक्ताळलेल्या हाताकडे आणि वेदनेने पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघायला त्यांना वेळ नव्हता. त्यांना चिंता होती ती पितळेच्या घागरीची आणि सांडलेल्या पाण्याची. तिने भिंतीचा आधार घेतला आणि ती कशी बशी उभी राहिली.
मुकाट्याने घागर उचलली आणि एका कोपऱ्यात ठेवली. तिचे डोळे आता रडत नव्हते, ते पूर्णपणे कोरडे पडले होते. पण तिच्या आतून काहीतरी कायमचे तुटले होते. रात्र खूप गडद झाली होती. भिंतीवरचे जुने घड्याळ टिकटिक करत रात्रीचे 2 वाजल्याची साक्ष देत होते. संपूर्ण वाडा गाढ झोपेत होता. फक्त एका अंधाऱ्या खोलीत सायली जागी होती. तिच्या अंगाला हळद आणि चुना लावला होता, पण अंगभर लागलेला मार तिला झोपू देत नव्हता. तिने हलकेच आपला हात पोटावर ठेवला. संध्याकाळपासून बाळ एकदम शांत होतं. तिची धाकधूक वाढली. बाळा, ती हुंदका दाबत कुजबुजली. काही क्षणांनंतर पोटातून एक हलकीशी अत्यंत नाजूक लाथ तिला जाणवली आणि सायलीच्या अश्रूंचा बांध फुटला. ती हुंदकी देऊन रडू लागली. आज पहिल्यांदा तिला तिच्या नशिबाची नाही तर स्वतःच्या मूर्खपणाची चीड येत होती. माफ कर मला बाळा, ती स्वतःच्या पोटाशी संवाद साधत होती. तिचा आवाज आता ठाम आणि निश्चयी होत होता. मी खूप मोठी चूक करत होते. मला वाटलं हे घर माझं आहे. मला वाटलं स्त्रीने सगळं सहन केलं की एक ना एक दिवस नवऱ्याला आणि सासूला तिची किंमत समजेल. पण नाही, येथे माणसाची किंमत शून्य आहे. आज मी पायऱ्यांवरून पडले. माझ्या जीवाची किंवा तुझी कोणालाच काळजी नव्हती रे. त्यांना चिंता होती ती त्या निर्जीव पितळेच्या घागरीची. तिने डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. समाजात बापाला खूप महत्त्व असतं, म्हणून मी हा सगळा अन्याय सहन करत होते, जेणेकरून तुला तुझ्या बापाचं नाव मिळावं. पण जो बाप आपल्या जन्मणाऱ्या लेकराची आणि त्याच्या आईची तडफड उघड्या डोळ्यांनी बघू शकतो आणि तरीही निर्दयी राहू शकतो, तो बाप नावाचा कलंक आहे. नाही, मी तुला या विषारी वातावरणात वाढवणार नाही. जर मी इथे अजून 1 दिवस जरी राहिले तरी ही माणसं तुझा आणि माझा दोघांचाही जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मला तुला जगवायचं आहे बाळा, आणि त्यासाठी मला हे घर सोडावंच लागेल. तो एका आईचा निर्णय होता. असा निर्णय जो एका स्त्रीला अबलातून थेट रणरागिणी बनवतो. पहाटेचे 4 वाजले. बाहेर अजूनही मिट्ट काळोख होता. थंडीची एक लहर वाड्यातून फिरत होती. सायलीने अंथरुणावरून उठून एका जुन्या कापडी पिशवीत आपले 2-3 साधे कपडे, डॉक्टरांच्या फाईल्स आणि स्वतःचे काही ओळखपत्र भरले. तिने वाड्यातल्या कोणत्याही महागड्या वस्तूला किंवा दागिन्याला हातही लावला नाही. ती खोलीच्या बाहेर आली. तिने त्या वाड्याकडे शेवटचे पाहिले. या घरात ती खूप स्वप्ने घेऊन आली होती, पण इथल्या भिंतींनी तिला फक्त अपमान, दुःख आणि वेदनाच दिल्या होत्या. तिने मान फिरवली आणि हळुवारपणे वाड्याच्या मुख्य दरवाजा उघडला. बाहेरच्या अंधारात ती एकटी होती, पण आज तिला त्या अंधाराची अजिबात भीती वाटत नव्हती. तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाने तिला एक नवी ताकद दिली होती. वाड्याचा उंबरठा ओलांडताना तिने मागे वळून पाहिले नाही. एक छोटी बॅग हातात घेऊन 8व्या महिन्यातील ते जड शरीर पेलत ती अंधाऱ्या रस्त्यावरून एका अज्ञात प्रवासाला निघाली. एका नव्या युद्धासाठी, एका नव्या जन्मासाठी. पहाटेच्या त्या मिट्ट काळोखात सायलीने वाड्याचा उंबरठा ओलांडला आणि ती अनोळखी वाटेवर चालू लागली. रस्त्यावर शुकशुकाट होता. फक्त दूरवर कुठेतरी मोकाट कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज त्या भयान शांततेला चिरत होता. वाऱ्याचा एक गार झोत तिच्या अंगावरून गेला आणि ती शहारली. कार पायऱ्यांवरून पडल्यामुळे खांद्याला आणि पाठीला लागलेला मार आता भयंकर ठणकत होता. हातातली ती कापडी पिशवीही तिला एखाद्या डोंगरासारखी जड वाटत होती. 8व्या महिन्याचे ते जड पोट पेलवत दोन्ही पाय फाकवून ती कशीबशी एक पाऊल पुढे टाकत होती. प्रत्येक पावलागणिक तिची भीती वाढत होती. कुठे जायचं, काय करायचं, या प्रश्नांची कोणतीच उत्तरं तिच्याकडे नव्हती. माहेरचे लोक आधीच गरिबीत खितपत पडले होते. वडील आजारी होते. आई दिवसभर मजुरी करत होती आणि 2 लहान बहिणी अजून शिकत होत्या. सायलीला ठाऊक होते, ती तिथे गेली तर तिचं आणि पोटातल्या बाळाचं ओझं त्यांच्या खांद्यावर पडेल. म्हणूनच तिने स्वतःचं आयुष्य स्वतः उभं करण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊन त्यांना ओझं देण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः शोधलेला बरा, हाच एक विचार तिच्या डोक्यात घुळत होता. चालत चालत ती कराडच्या मुख्य एस टी स्टँडवर आली. पहाटेचे 5:30 वाजत आले होते. स्टँडवर डिझेलचा उग्र दर्प, शिळ्या चहाचा वास हवेत मिसळला होता. तुरळक प्रवाशांची ये-जा सुरू होती. सायली एका बाजूला थंडगार लोखंडी बाकावर जाऊन बसली. तिच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते. खिशात मोजून 100-125 रुपये असतील. तेवढ्या पैशात ती कुठे जाणार होती? जसजसा उजेडायला लागलं तसे स्टँडवरची गर्दी वाढू लागली. पुण्याची गाडी, साताऱ्याची गाडी अशा हया देत कंडक्टर फिरू लागले. पण सायलीची अवस्था आता खूपच दयनीय झाली होती. रात्रभराचे जागरण, अंगावरच्या वेदना आणि आता सुरू झालेली कडाक्याची भूक. पोटातल्या बाळाने अन्नासाठी जोरजोरात हालचाल सुरू केली.
सायलीने पदराने आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळू लागल्या होत्या. स्टँडवरचे ते वातावरण एका एकट्या गरोदर स्त्रीसाठी अत्यंत भयानक होते. चहाच्या टपरीवर उभे असलेले काही टवाळखोर तरुण, रात्रपारी करून आलेले काही मद्यपी आणि अनोळखी पुरुष तिच्याकडे अत्यंत संशयाने आणि घाणेरड्या नजरेने बघत होते. ही बाई एवढ्या सकाळी एकटीच गरोदर अवस्थेत पिशवी घेऊन इथं का बसले? घरून पळून आले की हिला कोणी हाकलून दिले? असे प्रश्न त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. एका माणसाने तर मुद्दाम तिच्या बाकाजवळ येऊन विडी शिलगावली आणि तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. सायलीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने आपले दोन्ही हात पोटाभोवती घट्ट गुंडाळले. जणू काही ती त्या घाणेरड्या नजरांपासून आपल्या बाळाची ढाल बनत होती. भीतीमुळे तिच्या अंगाला घाम फुटला. जर या अनोळखी शहरात कोणी तिच्यावर हल्ला केला किंवा पिशवी ओढून नेली तर ती स्वतःचं रक्षण कसं करणार होती? दुपारचे 11 वाजले. उन्हाचा चटका वाढला. भूक आणि तहानेने सायलीचा जीव व्याकुळ झाला होता. चक्कर आल्यासारखे वाटू लागले. ती कशीबशी उठली आणि स्टँडवरच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाकडे गेली. नळाजवळ खूप चिकचिकाट आणि शेवाळ होते. काल पायऱ्यांवरून पडल्याची आठवण येऊन तिच्या अंगावर काटा आला. तिने अत्यंत सावधगिरीने पावले टाकत ओंजळीने कसेबसे 2 घोट पाणी प्यायले आणि ती तिथेच एका खांबाला टेकून खाली बसली. आता मात्र तिचा संयम सुटत चालला होता. तिला वाटले इथेच रस्त्यावर आपला जीव जाईल की काय. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वतःच्या असहाय्यतेची तिला प्रचंड चीड येत होती. तेवढ्यात एका खंबीर पण अत्यंत प्रेमळ हाताने तिच्या खांद्याला स्पर्श केला. काय ग पोरी, अशी या उन्हात खाली का बसली आहेस आणि अशी रडतीयेस का? कुणाकडे जायचं आहे तुला? सायलीने दचकून वर पाहिले. समोर 45-50 वयोगटातली एक स्त्री उभी होती. अंगात पांढरा शुभ्र नर्सचा युनिफॉर्म, गळ्यात एक छोटीशी काळ्या मण्यांची पोत, चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि डोळ्यात मायेचा सागर. त्या वंदना सिस्टर होत्या. कराडच्या सरकारी दवाखान्यात आणि स्वतःच्या एका छोट्या क्लिनिकमध्ये त्या गेली 20 वर्षे नर्सिंगचे काम करत होत्या. लोकांची सेवा हेच त्यांचे व्रत होते. सायलीने त्यांच्याकडे पाहिले आणि तिच्या तोंडून शब्दच फुटेनात. ती फक्त रडत राहिली. वंदना सिस्टरनी आधी तिच्या हातावरच्या जखमा, सुजलेले पाय आणि तिच्या डोळ्यातली भीती पाहिली. त्यांनी शांतपणे तिच्याशी 2-3 प्रश्न विचारले. तिच्याकडे असलेली फाईल पाहिली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यांनी स्वतःच्या हातातली पाण्याची बाटली सायलीच्या तोंडाला लावली. आधी पाणी पी बाळा आणि उठ, माझ्यासोबत चल, इथं गर्दीत बसू नकोस. त्या सायलीला जवळच्याच एका शांत हॉटेलमध्ये घेऊन आल्या. आधी त्यांनी तिच्यासाठी उपमा आणि चहा मागवला. गुमान आधी पोटभर खाऊन घे, पोटातल्या लेकराला भूक लागली आहे तुझ्या. वंदना सिस्टरच्या या एका वाक्यानं सायलीच्या मनातल्या सर्व भिंती कोसळल्या. भुकेने व्याकुळ झालेल्या सायलीने भराभर उपमा खाल्ला. जेवण झाल्यावर वंदना सिस्टरने तिच्या पाठीवर हात फिरवत विचारले, आता सांग, काय झालंय? घरची लोकं कुठं आहेत? तू अशी या अवस्थेत एकटे रस्त्यावर का? सायलीने हुंदके देत आपली संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली. सासूचे टोमणे, नवऱ्याचा निर्दयीपणा, घरातली ती ओढग्रस्त कामे आणि काल पडलेला प्रसंग आणि स्वतःच्या बाळाला वाचवण्यासाठी तिने घेतलेला घर सोडण्याचा निर्णय. सर्व काही तिने मोकळेपणाने सांगितले. सगळं ऐकून वंदना सिस्टरचे डोळे रागाने लाल झाले. अशी कशी ही माणसं? जनावरांना बी माया असती या स्वतःच्या रक्ताची, आणि हे सुशिक्षित असून असं वागले? तू जे केलंस ना पोरी, ते अगदी बरोबर केलंस. जो बाप लेकराची काळजी करू शकत नाही त्याच्या सावलीत राहून जगण्यापेक्षा स्वाभिमानानं रस्त्यावर जगलेलं परवडलं. वंदना सिस्टर उठल्या आणि त्याने सायलीचा हात धरला. चल माझ्यासोबत. कुठं? सायलीने घाबरून विचारले. सिस्टर, मी कुणावर ओझा नाही बनणार. मला काम द्या कुठं तरी, मी भांडी घासेन, पण फुकटचं खाणार नाही. सायलीचे हे शब्द ऐकून वंदना सिस्टरच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचे हसू उमटले. ओझं? अगं, जी आई आपल्या पोटातील लेकरासाठी घर सोडून या जगात एकटी उभी राहायची हिंमत ठेवते, ती कुणावर ओझं कशी होईल? तू वाघीण आहेस पुरी, आणि मी तुला फुकटचा खायला घालणार बी नाही. माझं एक छोटंसं क्लिनिक आहे इथून जवळच. तिथं मला एका मदतीची गरज आहे. पेशंटचे नंबर लावणं, नाव लिहून घेणं आणि फाईल लावणं, एवढं काम जमेल का तुला? सायलीच्या डोळ्यात एकाच वेळी आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू तरळले. तिने पटकन खाली वाकून वंदना सिस्टरचे पाय धरले. तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या धावून आला सिस्टर. मी जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाही. त्याच दुपारी वंदना सिस्टर सायलीला घेऊन आपल्या क्लिनिकवर आल्या. क्लिनिकच्या मागे सिस्टरची एक छोटीशी पण अतिशय स्वच्छ खोली होती. तिथे त्यांनी सायलीला राहायला जागा दिली. आजपासून हे तुझं घर. इथं तुला कुणी टोमणे मारणार नाही, कुणी घागे उचलायला लावणार नाही. सन्मानानं राहायचं आणि सन्मानानं जगायचं.
दुसऱ्या दिवसापासून सायलीचे एक नवे आयुष्य सुरू झाले. सकाळी लवकर उठून ती स्वतःची आणि खोलीची आवरावर करत असे. मग क्लिनिकमध्ये जाऊन टेबल पुसणे, आलेल्या रुग्णांची नावे रजिस्टरमध्ये नोंदवणे, त्यांना टोकन देणं आणि वंदना सिस्टरला छोटी मोठी मदत करणं, अशी कामे ती अत्यंत उत्साहाने करू लागली. आता तिला जड कामे नव्हती. दुपारी सिस्टर तिला सक्तीने 2 तास आराम करायला लावत. जेवणात पालेभाज्या, फळे आणि दूध मिळू लागले. सायली काम करत असली तर तिच्या चेहऱ्यावर आता भीती किंवा थकवा नव्हता, तर एक विलक्षण तेज आणि समाधान होते. इथले काम कष्टाचे होते, पण त्यात अपमान नव्हता. इथे तिला स्वतःच्या कष्टाची भाकरी मिळत होती. रात्री खोलीत झोपताना ती आपल्या पोटावर प्रेमाने हात फिरवायची. बाळ आता अत्यंत आनंदाने आणि जोमाने हालचाल करत असे. आता आपण सुरक्षित आहोत बाळा, खूप सुरक्षित, ती हसून बाळाशी बोलायची. वाड्यातल्या त्या नरकाकुपामधून बाहेर पडून सायलीने आता स्वतःच्या एका शांत, सुरक्षित आणि स्वाभिमानी विश्वात पाऊल ठेवले होते. तिच्या आणि तिच्या बाळाच्या खऱ्या आयुष्याची ही एक सुंदर आणि संघर्षमय पण शांततापूर्ण सुरुवात होती. सायली गेल्यानंतर पहिल्या 2-3 दिवस रणजित आणि सुलोचनाबाईंनी गावात चौकशी केल्याचा फक्त देखावा केला. लोक काय म्हणतील याची त्यांना जास्त चिंता होती, पण मनातून कोणालाही तिची खरी काळजी नव्हती. काही दिवसांनी सुलोचनाबाईंनीच विषय संपवला. ती आता परत येणार नाही, आपलं नाव खराब होईल, रंजा दुसरं लग्न कर. आणि तिथून पुढे सायलीचा विषय त्या घरात कायमचा संपला. वंदना सिस्टरच्या क्लिनिकमागील त्या छोट्याशा पण सुरक्षित खोलीत सायलीचे दिवस आता बऱ्यापैकी शांततेत आणि समाधानात चालले होते. पाहता पाहता काळ पुढे सरकला आणि सायलीचा 9वा महिना भरला. गरोदरपणाचा हा शेवटचा टप्पा कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत नाजूक आणि कठीण असतो. सायलीचे पोट आता खूपच मोठे झाले होते, ज्यामुळे तिला साधे उठणे बसणे किंवा कुशीवर वळणेही जिकरीचे झाले होते. पायांची सूज जरी थोडी कमी झाली असली तरी शरीराचे वजन वाढल्यामुळे चालताना धाप लागत असे. पण या सगळ्या शारीरिक त्रासांवर वंदना सिस्टरची माया आणि स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा स्वाभिमान भारी पडत होता. आता काहीही झालं तरी आपण कोणापुढे हात पसरणार नाही, हा एकच विचार तिच्या मनात आता पक्का झाला होता. असाच एक दिवस सरला. वैशाख महिन्याची ती रात्र होती. हवेत भयंकर उकाडा होता. वंदना सिस्टर त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि सायली आपल्या खोलीत एकटीच झोपली होती. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. अचानक सायलीच्या पोटाच्या खालच्या भागात एक अत्यंत तीक्ष्ण कळ उठली. जणू काही कुणीतरी आतून धारदार सुई खुपसली आहे अशी ती वेदना होती. सायली दचकून जागी झाली. तिने पोटावर हात ठेवला. बाळ आतल्या आत खूप जोराने गोल फिरल्यासारखे तिला जाणवले. काही सेकंदात ती कळ पाठीच्या कण्याकडे गेली आणि तिथून पुन्हा पोटाकडे आली. सायलीने कपाळावरचा घाम पुसला. कदाचित उष्णतेमुळे दुखत असेल असा विचार करून ती पुन्हा डोळे मिटून पडून राहिली. पण 15 मिनिटांनंतर पुन्हा तशीच किंबहुना त्याहून अधिक तीव्र कळ उठली. यावेळी कळेचा वेग आणि वेदना इतकी भयंकर होती की सायलीच्या तोंडातून नकळत एक मोठी किंकाळीवजा आवाज बाहेर पडला. तिने पलंगाची कड घट्ट धरून ठेवली. त्याचवेळी तिला जाणवले की तिच्या पायाखालून गरम पाण्याचा एक मोठा लोंढा वाहू लागला आहे. तिची वॉटर बॅग फुटली होती. प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. सायली प्रचंड घाबरली. तिने कसेबसे फोनकडे हात नेला आणि थरथरत्या हाताने वंदना सिस्टरला फोन लावला. सिस्टर लवकर या, पोटात खूप दुखतंय, पाणी जातंय. सायलीचा आवाज वेदनेने कापत होता. अगं पोरी, घाबरू नकोस, मी आलेच 5 मिनिटात, तू दीर्घ श्वास घे. सिस्टरने पलीकडून धीर दिला. अवघ्या 10 मिनिटात वंदना सिस्टर एका रिक्षासह तिथे पोहोचल्या. त्यांनी सायलीला आधार देत रिक्षात बसवले आणि कराडच्या एका मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या दिशेने रिक्षा सुसाट निघाली. रिक्षाचा प्रत्येक खड्डा सायलीच्या जीवाची लाहीलाही करत होता. प्रत्येक धक्क्यासोबत कळांचा वेग वाढत होता. तिने रिक्षाचा लोखंडी दांडा इतका घट्ट पकडला होता की तिच्या हातची पोटे पांढरी पडली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच वंदना सिस्टरने तातडीने स्ट्रेचर आणले आणि सायलीला थेट लेबर वॉर्डमध्ये दाखल केले. लेबर वॉर्डचा तो पांढरा लख्ख प्रकाश, औषधांचा उग्र वास आणि आजूबाजूला असलेल्या इतर बाळंतिणींचे विव्हाळण्याचे आवाज ऐकून सायलीच्या काळजात धस्स झाले. नर्सेसनी तिला बेडवर झोपवले आणि सलाईन लावले. आता खऱ्या अर्थाने मृत्यूशी तिची झुंज सुरू झाली होती. प्रसूती वेदना म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारातून परत येणे असं म्हणतात. प्रसूतीची वेदना शब्दात मांडता येत नाही. त्या क्षणी स्त्री मृत्यूच्या दारातून परत येते असं का म्हणतात हे सायलीला प्रत्येक कळे जाणवत होतं. सायलीच्या शरीरात आता त्याच वेदनांचे तांडव सुरू झाले होते. प्रत्येक 5 मिनिटांनी येणारी कळ आता दर 2 मिनिटांवर आली होती. कळ आली की तिचे संपूर्ण शरीर ताठून जायचे, डोळे पांढरे पडायचे,
आणि दात ओठात रुजून रक्त यायचे. लेबर वॉर्डच्या बाहेर इतर बाळंतींचे नवरे, त्यांच्या आया, सासवा काळजीत येरझारा घालत होत्या. पण सायली पूर्णपणे एकटी होती. तिचा हात घट्ट पकडून, मी आहे तुझ्यासोबत, तू नको घाबरूस, असं सांगणारा तिचा नवरा तिथे नव्हता. माझ्या पोरीला सांभाळा असे डॉक्टरांना विनवणी करणारी तिची आई तिथे नव्हती, किंवा सासूही नव्हती. जगातल्या सर्वात मोठ्या वेदनेला ती उघड्या डोळ्यांनी एकाकीपणे सामोरी जात होती. वंदना सिस्टर तिचा घाम पुसत होत्या, पण वेदना तर सायलीला सहन करायची होती. अहो डॉक्टर, मला वाचवा, माझं प्राण चाललंय, माझ्याकडून नाही सहन होत आता. सायली बेडचे लोखंडी गज धरून हमसून रडत होती. सायली, हिंमत हारू नकोस, बाळ अडकलंय, तुला ताकद लावावी लागेल, तुझ्या बाळासाठी तुला लढावंच लागेल, डॉक्टर ओरडून सांगत होत्या. बाळ हा शब्द ऐकताच मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या सायलीच्या अंगात कुठून तरी एक अमानवीय ताकद संचारली. तिला तो वाडा आठवला, सासूचे टोमणे आठवले, नवऱ्याचा तो निर्दयी चेहरा आठवला, आणि तिला जाणीव झाली की जर आज ती हारली तर तिचं हे बाळ त्या जगात कधीच जगू शकणार नाही. तिला जिंकावेच लागणार होते. पुश सायली, पुश, डॉक्टरांनी जोरात सांगितले. सायलीने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटले, ओठ चावून धरले आणि शरीरातील उरली शेवटची सर्व ताकद एकवटून तिने एक भयंकर मोठा जोर लावला. तिच्या तोंडातून एक आर्त आणि भेदक किंकाळी बाहेर पडली, आणि त्या क्षणी त्या लेबर वॉर्डमध्ये जगातली सर्वात सुंदर, सर्वात पवित्र असा आवाज घुमला. ट्या ट्या ट्या. सायलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. बाळाच्या रडण्याचा तो पहिला आवाज सायलीच्या कानावर पडला, आणि निसर्गाचा एक मोठा चमत्कार घडला. गेल्या कित्येक तासांपासून सायलीला होणाऱ्या त्या मृत्यूच्या यातना, पाठीची ठसठस, शरीराची होणारी फाटाफूट, एकाच सेकंदात, अक्षरशः एका सेकंदात सगळी वेदना कुठल्या कुठे गायब झाली. श्वास शांत झाला. तिने हळूच आपले थकलेले डोळे उघडले. नर्सने बाळाला स्वच्छ पुसले आणि एका मऊ कापडात गुंडाळून त्याला थेट सायलीच्या बाजूला आणून ठेवले. तो ओला, उबदार स्पर्श, स्वतःच्या रक्तामासाचा तो छोटासा जीव जेव्हा तिच्या हृदयाजवळ टेकला, तेव्हा सायलीच्या डोळ्यातून आनंदाच्या, अथांग वासल्याच्या धारा वाहू लागल्या. तिने आपले थरथरणारे दोन्ही हात त्या छोट्याशा जीवाभोवती गुंडाळले. त्याचे ते मिटलेले छोटे डोळे, लालबुंद गाल आणि नाजूक बोटे बघून ती सर्व जग विसरून गेली. माझं बाळ, माझं बाळ, ती रडत रडत त्याच्या माथ्याचे मुके घेऊ लागली. बाळा, आपण जिंकलो, आपला संघर्ष जिंकलो आपण. तो स्पर्श म्हणजे सायलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय होता. तिने ठरवले, याने माझ्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणलाय, मी याचे नाव यश ठेवणार. काही महिने उलटले. सायलीचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते. आई होणे सोपे नसते, आणि त्यात एकटी आई असणं म्हणजे तारेवरची कसरत. पण सायलीने ही कसरत हसत हसत स्वीकारली होती. डिलिव्हरीनंतर 1-1.5 महिना आराम करून ती पुन्हा वंदना सिस्टरच्या क्लिनिकमध्ये कामावर रुजू झाली होती. आता तिचे काम आणखी वाढले होते. रात्री यश कधीकधी झोपेतून उठून रडायचा. त्याला जवळ घेऊन खुपटून शांत करण्यात तिची रात्र जायची. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळे लाल झालेले असायचे. तरीही सकाळी उठून ती हसत मुखाने क्लिनिकमध्ये यायची. सिस्टरनी तिला रिसेप्शनजवळच छताला एक छोटीशी साडीची झोळी बांधून दिली होती. सायलीचे एक रूप खरोखरच पाहण्यासारखे होते. एका हातात क्लिनिकचे रजिस्टर आणि पेन असायचे, समोर रुग्णांची गर्दी असायची, आणि त्याचवेळी ती आपल्या पायाच्या अंगठ्याने यशच्या झोळीला हलकासा झोका देत असायची. कधी यश रडायला लागला तर ती त्याला एका हाताने पाठीवर ओढणीने घट्ट बांधून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने रुग्णांना औषधांच्या गोळ्या काढून द्यायची. कामाच्या गडबडीतही ती अधूनमधून त्याच्याशी बोबडे बोलायची. रुग्णांनाही आता या मायलेकाची सवय झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील तो मातृत्वाचा आनंद बघून अनेक जण तिला मनोमन आशीर्वाद देत होते. काळ कधीच थांबत नाही. पाहता पाहता वर्षे सरू लागली. झोळीत असणारा तो छोटा यश आता 2-2.5 वर्षांचा झाला होता. तो आता क्लिनिकमध्ये आपल्या बोबड्या बोलांनी सगळ्यांना हसवत रांगू लागला होता आणि हळूहळू स्वतःच्या पायावर उभा राहून चालूही लागला होता. एक दिवस सायली रिसेप्शनवर बसून काम करत होती. यश धावत धावत तिच्याकडे आला आणि त्याने तिचे पाय घट्ट पकडले. आई, भू, तो दुधासाठी बोबड्या भाषेत बोलला. सायलीने काम थांबवले. खाली वाकून त्याला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि त्याच्या गालावर एक जोरदार मुका घेतला. यश खळखळून हसला. त्याच्या ते निरागस हसण्याकडे बघत असताना सायलीला जाणवले, भूतकाळातील तो अंधार आता कायमचा मागे पडला आहे. तिने एकट्याने कोणत्याही आधाराशिवाय आपल्या छोट्याशा विश्वाची एक भक्कम पायाभरणी केली होती आणि आता तिला फक्त एकाच ध्येयासाठी जगायचे होते,
आपल्या यशला एक स्वाभिमानी आणि यशस्वी माणूस बनवण्यासाठी. सायलीने दिवस रात्र कष्ट केले. दिवसा क्लिनिकमध्ये काम आणि रात्री घरी येऊन शिवणकाम करून ती थोडेफार पैसे साठवायची. यशला तिने सरकारी शाळेत घातलं. फी भरण्यासाठी कधी तिने स्वतःचे कपडे कमी घातले तर कधी स्वतःचं पोट अर्धवट भरलं. यशने लहानपणापासून आईचा संघर्ष पाहिला होता, त्यामुळे त्याने अभ्यासात जीव ओतला. रात्री दिवा लावून तो अभ्यास करत बसायचा आणि सायली त्याच्याकडे बघत स्वतःचा थकवा विसरायची. काळाचं चक्र फिरलं आणि पाहता पाहता 30 वर्ष एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखी निघून गेली. 30 वर्षांपूर्वी कराडच्या त्या एस टी स्टँडवर एकाकी, हतबल आणि रिकाम्या हाताने उभ्या असलेल्या सायलीच्या आयुष्यात आता एक सुवर्णकाळ अवतरला होता. कष्टाचं फळ मिळतं म्हणतात, हे अगदी खरं ठरलं. सायलीने वंदना सिस्टरच्या साथीने जो संघर्षाचा डोंगर पोखरला होता, त्यातून आता स्वाभिमानाचा एक उंच पर्वत उभा राहिला होता. पुण्याच्या एका आलिशान आणि शांत भागात असलेल्या माऊली या बंगल्याच्या बाल्कनीत सायली बसली होती. 30 वर्षांच्या काळानं तिच्या केसांवर चंदेरी झाक आणली होती, पण तिच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचा करारीपणा तसाच होता, किंबहुना तो अधिकच खुल्ला होता. तिने नेसलेली साधी पण महागडी सुती साडी तिच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला शोभत होती. तेवढ्यात खाली एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी येऊन थांबली. त्यातून एक उंच, देखणा आणि अत्यंत रुबाबदार तरुण बाहेर आला. तो होता यश, सायलीचा यश, ज्याला तिने पोटात असताना सासूच्या टोमण्यांपासून वाचवलं, ज्याला झोळीत बांधून तिने क्लिनिकमध्ये केस पेपर काढले. तोच यश आज देशातील एका नामांकित इंजिनियर कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. यशसाठी त्याची आई हेच त्याचं दैवत होतं. गाडीतून उतरल्यावर त्याची पहिली नजर बाल्कनीत बसलेल्या आईवर गेली. त्याने हसून हात केला आणि तो लगबगीने वर आला. आई, किती वेळ बसणार इथे? बाहेर थंडी वाढते, आज चल ना. यशने जवळ येत सायलीच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजात एक वेगळीच माया आणि आदर होता. सायलीने त्याच्याकडे अभिमानानं पाहिलं आणि म्हणाली, काही नाही रे यश, जुने दिवस आठवत होते. क्लिनिकमध्ये तू त्या साडीच्या झोळीत असायचास आणि आज तू एवढ्या मोठ्या गाडीतून येतोयस. हे सगळं बघितलं की डोळे भरून येतात रे. यशने आईचा हात हातात घेतला. आई, हे सगळं यश तुझं आहे. तू त्या दिवशी जो वाडा सोडण्याचा धाडस केलं नसतंस तर आज आपण कुठे असतो कुणास ठाऊक. तू मला फक्त जन्म दिला नाहीस तर मला हे आयुष्य दिलंस. या मायलेकांच्या नात्यात एक असा अतूट विश्वास होता ज्याला जगातील कोणतीही ताकद तोडू शकत नव्हती. त्यांचं आयुष्य सुखसमाधानाने भरलेलं होतं. पण निसर्गाचा न्याय खूप वेगळा असतो. जिथे पुण्यात स्वाभिमानाचा प्रकाश होता, तिथे साताऱ्याच्या त्या जुन्या गावात कर्माचा अंधार दाटला होता. 30 वर्षांपूर्वी ज्या वाड्यात सुलोचनाबाईंची हुकुमशाही चालायची, त्या वाड्याची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली होती. वाड्याच्या भिंतींना तडे गेले होते, छताची कौलं फुटली होती आणि अंगणात आता सडा समर्जन नसत, तर फक्त केर कचरा आणि वाढलेलं गवत होतं. रणजितचं ते एकेकाळचं डामडौलातलं कृषी सेवा केंद्र आता कायमचं बंद पडलं होतं. रणजितने सायली गेल्यावर काही वर्षांनी दुसरं लग्न केलं होतं, पण ती बाईसुद्धा त्याच्या वागण्याला कंटाळून आणि घराची आर्थिक ओढग्रस्त अवस्था बघून 4च वर्षात आपल्या मुलाला घेऊन निघून गेली होती. रणजितला सट्टा आणि जुगाराचं व्यसन लागलं होतं. त्यात त्याने वावराचे तुकडे विकले, दुकान कर्जबाजारी झालं आणि शेवटी बँकेनं दुकानावर टाच आणली. ज्या रणजितला आपल्या बायकोच्या पायावरची सूज दिसायची नाही, तोच रणजित आज स्वतःच्या गुडघ्यांच्या आजाराने त्रस्त होऊन लंगडत चालला होता. त्याचा चेहरा खंगलेला, डोळे खोल गेलेले आणि अंगावरचे कपडे फाटके तुटके होते. गावातला रणजित शेठ आता फक्त रंज्या राहिला होता. ज्या ठकुआत त्या सासूचे कान भरायच्या, त्या आज त्या घराकडे ढुंकूनही बघत नव्हत्या. उलट गावात कोणी विचारलं तर म्हणायच्या, काय सांगायचं बाय, कर्माचं फळ दुसरं काय. ज्या सुनबाईने वंशाचा दिवा पोटात जपला, तिलाच घराबाहेर काढलं, मग हे असं होणारच की. वाड्यातल्या त्या अंधाऱ्या आणि कुबटवासाच्या खोलीत सुलोचनाबाई अंथरुणाला खिळलेल्या होत्या. त्यांना अर्धांग वायूचा झटका येऊन 2 वर्ष झाली होती. ज्या तोंडाने त्या सायलीला टोमणे मारायच्या, तेच तोंड आज वाकडं झालं होतं आणि शब्दही फुटत नव्हते. त्यांना साधं पाणी हवं असलं तरी रणजितच्या दयेवर अवलंबून राहावं लागायचं. ज्या सासूला सुनेने केलेला चहा आवडायचा नाही, त्या सासूला आज स्वतःचा मुलगा शिळं अन्न आणि पाणीसुद्धा वेळेवर देत नव्हता. पाणी, रंजा, पाणी. सुलोचनाबाईंनी वाकड्या तोंडानं कसाबसा आवाज काढला. गप बस की आई, कुठून आणू पाणी? स्वतःच्या नशिबाला दोष दे. सकाळपासून दुकानात 1 रुपयाचा गल्ला नाही, बाहेर सावकार दारात उभे आहेत आणि तुझं हे पाणी पाणी चालू असतंय. रणजित चिडून ओरडला. त्याला तर स्वतःच्या आईचीसुद्धा चीड येत होती. ज्या आईसाठी त्याने सायलीवर अन्याय केला,
तीच आई आज त्याला ओझं वाटू लागली होती. हा कर्माचा किती मोठा फेरा होता. ज्या सुनेला त्यांनी घरातून हाकललं, आज तिचीच उणीव त्यांना पावलोपावली भासत होती. नियतीला काहीतरी वेगळंच घडवून आणायचं होतं. यशच्या कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टनिमित्त यश आणि सायलीला साताऱ्यात यावं लागलं होतं. यशने सायलीला आग्रहाने सोबत घेतलं होतं. आई, एवढ्या वर्षानंतर आपण तिथे जातोय, तू माझ्यासोबत चल. मला जुनी वंदना आत्याची जागा पण बघायची आहे, यश म्हणाला होता. साताऱ्यात काम आटपून यश सायलीला घेऊन एका मोठ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याला त्याच्या एका सहकार्याला भेटायचं होतं, जो तिथे ॲडमिट होता. हॉस्पिटलचं वातावरण खूप धावपळीचं होतं. सायली हॉस्पिटलच्या रिसेप्शनजवळ असलेल्या एका बाकावर शांतपणे बसली होती आणि यश काउंटरवर काहीतरी विचारपूस करत होता. तेवढ्यात तिथून एक फाटका तुटका माणूस लंगडत लंगडत एका म्हातारीला स्ट्रेचरवर ढकलत असताना दिसला. तो माणूस डॉक्टरांच्या आणि नर्सेसच्या पाया पडत होता. डॉक्टर साहेब, आईला लय त्रास होतोय, बघा जरा. माझ्याकडे आज पैसे नाहीत, पण मी उद्या नक्की आणून देईन. कोणतरी बघा हो. त्या माणसाचा आवाज बसलेला आणि केबिलवाना होता. रिसेप्शनवर बसलेली नर्स त्याला जोरात ओरडत होती. हो बाबा, इथे फुकट उपचार होत नाही. आधी डिपॉझिट भरा, मगच पेशंटला आत घेता येईल. जा इथून, सरकारी दवाखान्यात जा. सायलीच्या कानावर तो आवाज पडला आणि तिचं शरीर एका क्षणात ताठरलं. तो आवाज, तो रडका पण परिचित असलेला टोन. 30 वर्ष उलटली होती, पण ती तो आवाज कधीच विसरू शकत नव्हती. तिने सावकाश मान वळवली. तिथे उभा असलेला तो माणूस, ज्याचे केस पांढरे झाले होते, ज्याचे खांदे झुकले होते आणि ज्याच्या डोळ्यात भनंगपणा होता, तो दुसरा कोणी नसून रणजित होता. आणि त्या स्ट्रेचरवर मरणासन्न अवस्थेत पडलेली ती बाई सुलोचनाबाई होत्या. रणजितचं लक्ष अजून सायलीकडे नव्हतं. तो रडत रडत पुन्हा नर्सला विनंती करत होता. तेवढ्यात यश तिथे आला. यशने त्या माणसाची अवस्था पाहिली आणि त्याला दया आली. काय झालं या माणसाला? नर्स, तुम्ही असं का ओरडताय? यशने विचारलं. रणजितने यशकडे पाहिलं. त्याला यशमध्ये कोण दिसलं कुणास ठाऊक, पण तो यशचे पाय धरायला गेला. साहेब, वाचवा माझ्या आईला, पैसे नाहीत माझ्याकडं, कुणी मदत करत नाही हो. यशने त्याला उठवलं आणि मागे वळून आईकडे पाहिलं. आई, बघ ना या माणसाची अवस्था. सायली बाकावरून उठली. ती अत्यंत शांतपणे रुबाबात चालत रणजितच्या जवळ आली. रणजितने मान वर केलं. त्याचं लक्ष सायलीच्या डोळ्यात गेलं आणि जणू काही वीज कडाडावी तसा रणजितचा थरकाप उडाला. 30 वर्षांपूर्वी 8 महिन्याची गरोदर बायको घरातून गेली. तिची ज्याने साधी चौकशीसुद्धा न करता दुसरे लग्न केले, तीच सायली आज एका तेजस्वी, श्रीमंत आणि स्वाभिमानी स्त्रीच्या रूपात त्याच्या समोर उभी होती. रणजितचे शब्द घशातच अडकले. सुलोचनाबाईने सुद्धा कसाबसा डोळा उघडला आणि समोर उभ्या असलेल्या महाराणीसारख्या सायलीला पाहिलं. हॉस्पिटलच्या त्या भरलेल्या हॉलमध्ये नियतीने या दोघांना पुन्हा एकदा आमनेसामने उभं केलं होतं. एका बाजूला स्वाभिमानाचं शिखर होतं, तर दुसऱ्या बाजूला कर्माच्या खाडीत पडलेला अहंकार. सायली आणि रणजितची नजर एकमेकांना भिडली आणि हॉस्पिटलच्या त्या गडबडीतही एक भयानक शांतता पसरली. हॉस्पिटलच्या त्या गर्दीत आणि गोंधळात जणू काही वेळ अचानक थांबला होता. रणजितचे पांढरे पडलेले, खोल गेलेले डोळे सायलीच्या चेहऱ्यावर खेळले होते. 30 वर्षांचा काळ लोटला असला तरी तो चेहरा, ती नजर तो विसरू शकत नव्हता. पण ही ती सायली नव्हती, जी त्याच्या एका ओरडण्यावर थरथर कापायची, जी प्रत्येक गोष्टीसाठी गयावया करायची. ही एक अत्यंत आत्मविश्वासू, रुबाबदार आणि तेजस्वी स्त्री होती. रणजितची नजर सायलीवरून सरकून तिच्या शेजारी उभ्या असलेल्या यशकडे गेली. तो उंच, देखणा तरुण, ज्याला तो मघाशी साहेब म्हणून मदतीची भीक मागत होता. रणजितच्या डोक्यात अचानक लख्ख प्रकाश पडला. यशचे ते डोळे, त्याची ती ठेवण, सगळं काही रणजितला स्वतःच्या तरुणपणाची आठवण करून देणारं होतं. तो सायलीचा आणि आपला मुलगा आहे हे सत्य उलगडताच रणजितच्या पायाखालची जमीनच सरकली. स्ट्रेचरवर पडलेल्या सुलोचनाबाईंनीही वाकड्या झालेल्या मानेने वर पाहिलं. महाराणीसारखी बसून खातीये असा टोमणा ज्याने त्या सुनेला मारला होता, ती खऱ्या अर्थाने एका महाराणीसारखी त्यांच्यासमोर उभी होती. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रणजितला स्वतःच्या कर्माची इतकी लाज वाटली की तो तिथेच त्या हॉस्पिटलच्या फरशीवर गुडघ्यावर बसला. त्याने आपले दोन्ही हात सायलीसमोर जोडले आणि तो ढसाढसा रडू लागला. सायली, मला माफ कर. मी लय मोठा पापी आहे. मी सैतान हाय सायली. रणजितचा रडका आवाज हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये घुमू लागला. जी माझी बायको 8 महिन्याची गरोदर असताना आमच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली, जिच्या पोटात माझं स्वतःचं पोर वाढते याची मी पर्वा केली नाही, ज्याची मी कधीच साधी चौकशी बी केली नाही,
तोच पोरगा आज माझ्यासमोर साहेब बनून उभा आहे. बघ सायली, माझ्या कर्माची फळं मला इथेच मिळाली. माझं सगळं संपलं. दुकान गेलं, घर गेलं, सख्ख्या नातेवाईकांनी दारात उभं करणं सोडं. आईची ही अशी अवस्था झाली आहे. सायले, पाया पडतो तुझ्या. रणजित पुढे सरपटत आला आणि त्याने सायलीचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. पण सायली अत्यंत शांतपणे 2 पावले मागे सरकली. सुलोचनाबाईंनीही आपला थरथरणारा लुळा पडलेला हात सायलीच्या दिशेने पुढे केला. त्यांच्या वाकड्या तोंडातून लाळ गळत होती आणि त्या अस्पष्ट रडवेल्या आवाजात म्हणायला, सायले, माफ कर पोरे, घरी चल, आम्हाला वाचव. रणजितने यशकडे पाहून हात जोडले. पोरा, मी तुझा बाप आहे र. बघ तुझ्या बापाची काय अवस्था झाली आहे. आम्हाला नरकातून बाहेर काढ. आम्हाला तुझ्यासोबत घरी घेऊन चला. मी आयुष्यभर तुमच्या पायाचा नोकर बनून राहीन, पण मला इथं असं सोडून जाऊ नका. यशला काहीच समजत नव्हतं. तो गोंधळून आईकडे बघत होता. पण सायलीच्या चेहऱ्यावर ना कसला राग होता, ना कसली चीड, ना कसलाही सूड घेण्याची भावना. तिथे होती ती फक्त एक अथांग शांतता आणि एक ठामपणा. सायलीने यशला हातानेच शांत राहायला सांगितलं. ती रणजितच्या डोळ्यात थेट बघत अत्यंत संयम पण धारदार आवाजात बोलू लागली, रणजितराव. तिचा हा एकेरी उल्लेख नव्हे, तर तो सन्मानपूर्वक दिलेला कायमचा दुरावा होता. तुम्ही आज इथे माझ्यासमोर रडताय, पाया पडताय, पण खरं सांगू, मला तुमच्या या अश्रूंची आज अजिबात दया येत नाही आहे. 30 वर्षांपूर्वी ज्या रात्री मी तुमचं घर सोडलं, त्याच रात्री मी तुम्हाला आणि तुमच्या आईला माझ्या मनातून कायमचं मारून टाकलं होतं. ती थोडा वेळ थांबली, श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, तुम्हाला आठवतंय, मी 7 महिन्यांची गरोदर असताना पायाला सूज येऊन तडफडत होते, तेव्हा तुम्हाला तुमच्या दुकानाची घाई होती. मी 8व्या महिन्यात ती जड पितळेची घागर घेऊन पायऱ्यांवरून पडले, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या आईला माझ्या रक्तापेक्षा, माझ्या जीवापेक्षा त्या घागरीची आणि सांडलेल्या पाण्याची जास्त चिंता होती. मी जर त्या रात्री ते घर सोडलं नसतं, तर तुम्ही दोघांनी मिळून माझा आणि माझ्या यशचा कधीच बळी घेतला असता. रणजित मान खाली घालून हुंदके देत होता. सायलीचे शब्द एखाद्या तापलेल्या सळीसारखे त्याच्या कानात घुसत होते. तुम्ही म्हणताय ना की तुम्हाला माफ करू आणि तुम्हाला घरी घेऊन चलू. सायलीच्या ओठांवर एक पुसटसं अत्यंत शांत हास्य आलं. रणजितराव, मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय. ज्या दिवशी मी माझ्या या बाळाला जन्म दिला आणि त्याला छातीशी लावलं, त्याच दिवशी माझ्या मनातली तुमच्याबद्दलची सगळी चीड, सगळा राग मी तिथेच सोडून दिला. कारण जर तो विषारी राग मी माझ्या मनात ठेवला असता, तर मी माझ्याच मुलाला एक चांगलं आणि स्वच्छ आयुष्य कधीच देऊ शकले नसते. सूड घेणं ही माझी वृत्ती नाही आणि मला तुमचा कोणताही बदला घ्यायचा नाही. नियतीने तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ आधीच दिलंय. मग सायलीचा आवाज अचानक आणखीनच करारी आणि खंबीर झाला. डोळ्यात एक प्रखर स्वाभिमान दाटून आला. पण माफ करणं म्हणजे परत त्या नरकात जाणं नाही. माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात आता तुमची कोणतीही गरज नाही. माझ्या यशला बाप नव्हता, नाहीये आणि यापुढेही नसणार आहे. तुम्ही जे पेरलं तेच आज तुम्ही उगवताना पाहत आहात. त्यामुळे आता पुन्हा कधीही चुकूनही माझ्या किंवा माझ्या मुलाच्या वाटेला जाऊ नका. मला तुमच्याबद्दल राग नाही, पण माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात तुमची सावलीही मला नको आहे. हे शब्द इतके पॉवरफुल होते की रणजीतच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. सुलोचनाबाईंनी कायमची मान खाली घातली. तिथे उपस्थित असलेले लोकही निशब्द होऊन हे सगळं पाहत होते. सायलीने वळून यशकडे पाहिलं. यश, तू मगाशी सांगत होतास ना की हॉस्पिटलचं काही बिल भरायचं आहे म्हणून. या बाईचं जे काही प्राथमिक डिपॉझिट असेल ते तू भरून टाक. एक माणूस म्हणून आपण तेवढी मदत नक्कीच करू शकतो, पण त्याच्या पलीकडे आपला यांच्याशी कोणताही संबंध नाही. चल, आपल्याला निघायचंय. यश काही क्षण तिथे स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात धक्का आणि राग दोन्ही होते. तो आईकडे वळून हळू आवाजात म्हणाला, आई, ज्यांनी तुला इतकं सहन करायला लावलं त्यांनाच आपण मदत करतोय. सायलीने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मदत त्यांना नाही रे यश, आपण आपल्या माणुसकीला करतोय. हे ऐकताच यशने मान खाली घातली आणि शांतपणे रिसेप्शनकडे जाऊन त्यांचं डिपॉझिट भरलं आणि तो आईच्या मागोमाग बाहेर आला. रणजित आणि सुलोचनाबाई तिथे स्ट्रेचरजवळ स्वतःच्या कर्माची फळं भोगत कायमचे पोरके होऊन रडत बसले होते. पण सायलीने मागे वळून एकदाही पाहिले नाही. पुण्याच्या परतीच्या प्रवासात गाडीमध्ये पूर्ण शांतता होती. यश गाडी चालवत होता आणि सायली खिडकीबाहेर बघत होती. साताऱ्याचं ते गाव, तो वाडा आणि तो भूतकाळ आता कायमचा मागे पडला होता. यशने शेवटी ती शांतता भंग केली. आई, त्याने हळूच विचारलं, ते माझे वडील होते का? आणि ती माझी आजी? सायलीने यशकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आता कोणताही ताण नव्हता.
ती अत्यंत शांतपणे हसली. तिने आपला हात यशच्या डोक्यावर ठेवला आणि प्रेमाने त्याच्या केसातून बोटे फिरवली. हो यश, तेच होते. पण ते फक्त रक्ताचे नातेवाईक होते. खरी नाती रक्ताने नाही तर प्रेमाने आणि विश्वासाने बांधली जातात. 30 वर्षांपूर्वी जेव्हा मला सगळ्यात जास्त आधाराची गरज होती तेव्हा त्यांनी मला मरणाच्या दारात एकटं सोडलं होतं. मी खूप घाबरले होते रे. मला वाटायचं मी एकटी कशी जगेन, कशी लढेन या जगाशी. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. खिडकीतून येणारा संध्याकाळचा सोनेरी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, त्यामुळे तिचे तेज आणखीनच खुलून दिसत होते. ती यशच्या गालावर हात ठेवून अतिशय भावपूर्ण आणि अर्थपूर्ण आवाजात म्हणाली, सगळे म्हणायचे की बाळ आईला त्रास देतं, पण खरं सांगू यश, मी तुला नाही वाढवलं तर तू मला वाढवलंस. जेव्हा तू माझ्या पोटात होतास तेव्हा तुझ्या त्या छोट्या हालचालींनी मला अंधारातही आशेचा किरण दाखवला. जेव्हा तू जन्माला आलास आणि पहिल्यांदा रडलास तेव्हा त्या एका आवाजाने माझ्या आयुष्यातली सगळी वेदना कायमची संपवून टाकली. लोक म्हणतात स्त्री अबला असते, पण या बाळानेच म्हणजे तूच मला जगायला आणि लढायला शिकवलं. तू नसतास तर ही सायली कधीच संपली असती. यशचे डोळे पाणावले. त्याने गाडी एका बाजूला थांबवली आणि आईला घट्ट मिठी मारली. सायलीनेही त्याला पोटाशी धरले. बाह्य जगातला तो अंधार, तो अन्याय आणि तो जुना वाडा आता कायमचा हरवला होता. उरला होता तो फक्त एका आईचा विजय आणि त्याच्या स्वाभिमानातून जन्मलेला एक सुंदर सोनेरी भविष्यकाळ. मित्रांनो, स्वाभिमानाचा जन्म ही कथा तुम्हाला कशी वाटली? स्वतःच्या बाळाला सुरक्षित आयुष्य देण्यासाठी सायलीने जो घर सोडण्याचा निर्णय घेतला तो तुम्हाला योग्य वाटला का? आणि कर्माने रंजितला दिलेली शिक्षा पाहून तुम्हाला काय वाटलं? तुमच्या भावना खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. एका आईने आपल्या मुलासाठी केलेला हा संघर्ष जर तुमच्या हृदयाला खरंच स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. सायलीच्या या स्वाभिमानासाठी एक लाईक तर बनतोच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.